नमस्ते, मी सियाल घरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता तब्बल 47,000 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याला मंजुरी देण्यात आली असून सर्व बँकांनी समन्वयाने काम करून हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये, तसेच जुलै अखेर पीक कर्ज वितरणाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक यांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडा 2026-27 तसेच आरसेटीच्या वार्षिक कृषी आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, पीक कर्ज योजना आणि अन्य शासकीय योजना अंतर्गत बँकांकडे प्राप्त होणारी कर्ज प्रकरणे वेळेत निकाली काढावीत. सर्व शासकीय योजनांच्या कर्ज प्रकरणांची सप्टेंबरपर्यंत उद्दिष्टपूर्ती व्हावी. शासन व महामंडळाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँका आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने नियोजन करावे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2025-26 मध्ये 42,200 कोटी रुपयांचे पतपुरवठा उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले होते. मार्च 2026 अखेर 114% उद्दिष्टपूर्ती झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व बँकांचे अभिनंदन केले. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार यांनी वार्षिक पतपुरवठा आराखड्याची माहिती देताना सांगितले की नव्या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठी 8,000 कोटी रुपये, त्यापैकी पीक कर्जासाठी 3,900 कोटी रुपये, तर सूक्ष्म लघु व मध्य उद्योग क्षेत्रासाठी 15,000 कोटी रुपये इतके उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. बैठकीत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री मुद्रा योजना, PM स्वनिधी, स्टँड अप इंडिया, विश्वकर्मा योजना, बचत गटांना पतपुरवठा, कृषी पायाभूत विकास निधी तसेच विविध महामंडळाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, बचत गटांना पतपुरवठा, PM स्वनिधी आदी शासकीय योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँकांच्या जिल्हा समन्वयकांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक विशाल गोंडके, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्रनाथ श्रीवास्तव, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक रोहन मोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी GM शिंदे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोंधळे, आरसेटीचे संचालक प्रशांत कापूरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, महामंडळाचे प्रतिनिधी आणि बँकेचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. आज नवी दिल्ली येथील उपराष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांच्या हस्ते VIP कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. पुस्तकाचे लेखन हे पुस्तक माजी खासदार श्री नबम रेबिया यांनी लिहिले असून श्री संदीप कुमार हे सहलेखक आहेत. उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन कार्यक्रमात बोलताना उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक भारतीय विशेष आहे, प्रत्येक भारतीय VIP आहे हे विधान उद्धृत केले. ते म्हणाले की दृश्य स्वरूपातील विशेषाधिकार आणि
पक्षपाती वागणुकीची धारणा यामुळे जनतेचा विश्वास कमकुवत होता आणि नागरिक व संस्था यांच्यात दुरावा निर्माण होता. लोकशाही तेव्हाच बहरते जेव्हा सार्वजनिक पदाला विशेष अधिकाराऐवजी जबाबदारी मानले जाते. उपस्थित मान्यवर या प्रसंगी अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री नबम तुकी, माजी खासदार श्री WR खारलुखी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रात हिमोग्लोबिनोपॅथी आणि हिमोफिलिया या अनुवंशिक रक्तविकारांच्या प्रतिबंध, निदान व उपचार व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. याच पार्श्वभूमीवर 18 जून 2026 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र इंटिग्रेटेड हिमोग्लोबिनोपॅथी अँड हिमोफिलिया इलिमिनेशन इनिशिएटिव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र आणि पाथ यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात राज्यातील तज्ज्ञ, आरोग्य अधिकारी आणि संबंधित क्षेत्रातील प्रतिनिधींनीही सहभाग घेतला. बैठकीत सिकल सेल, थॅलेसेमिया आणि हिमोफिलिया या आजारांवरील राज्यव्यापी मार्गदर्शक आराखडा तयार करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तपासणी, निदान, जनजागृती, समुपदेशन, सर्वसमावेशक उपचार, रुग्णसहाय्य प्रणाली, डेकेअर सेवा, मनुष्यबळ विकास तसेच समुदाय सहभाग या महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर देण्यात आला. या चर्चेतून समोर आलेल्या शिफारसींमुळे महाराष्ट्रात हिमोग्लोबिनोपॅथी आणि हिमोफिलिया विरोधातील लढा अधिक समन्वित, न्याय आणि शाश्वत होण्यास मदत होणार आहे. तसेच राज्यातील बाधित रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यास व आरोग्य परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. निप्पाणी शहर आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंधन रहित पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आवडीची इंधन रहित स्वयंपाकाची घमघम या संकल्पनेतून आयोजित स्पर्धेत महिलांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट, पौष्टिक आणि आकर्षक पदार्थ सादर केले. भारतीय संस्कृतीत स्वयंपाकाला असलेले महत्त्व अधोरेखित करत महिलांच्या कौशल्याचे आणि सर्जनशीलतेचे कौतुक करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जागतिक परिस्थितीचा विचार करताना इंधनाचा वापर कमी करणे आणि नैसर्गिक वायूंची बचत करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला. स्पर्धेदरम्यान सहभागी महिलांनी तयार केलेल्या विविध चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यात आला. आयोजकांनी सर्व सहभागी महिलांचे आभार मानत त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाचे आणि भव्य स्वागताचे विशेष कौतुक केले. ही स्पर्धा इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी ठरली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऑलिम्पिक दिन 2026 उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींनी सहभाग नोंदविला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ऑलिम्पिक चळवळीचा प्रसार, क्रीडा संस्कृतीचा विकास तसेच युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याबाबत विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमात विविध क्रीडा उपक्रम, प्रात्यक्षिके आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री मान्य श्री मुरलीधर मोहोळ, महापौर सौ मंजुषा दीपक भिलारे तसेच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त माननीय नवल किशोर राम यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून फिट इंडिया, स्पोर्ट्स इंडियाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. पुणे येथे आयोजित ऑलिम्पिक दिन 2026 कार्यक्रमात सहभागी झालेल्या खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ससून डॉकच्या आधुनिकीकरण आणि विकास प्रकल्पाच्या प्रगतीला आढावा घेण्यासाठी आज फिनलंडच्या उपमहावाणिज्य दूत इव्हा निल्सन आणि मिरासिस कंपनीचे प्रतिनिधी
अरिंदम सरकार यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी यावर्षीच्या सुरुवातीला मुंबईतील फिनलंड वाणिज्य दूतावासासोबत ससून डॉकच्या विकासासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचा आढावा घेण्यात आला. ससून डॉक येथे सुरू असलेल्या आधुनिकीकरण आणि विकास कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्राला अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि बंदराचा दर्जा उंचावण्यासाठी विविध उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला. बैठकीस महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खापले तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ससून डॉकच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन आणि फिनलंडमधील तांत्रिक सहकार्याच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पामुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्राला आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून मत्स्य व्यावसायिकांच्या उत्पन्न वाढीस चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित आशियाई फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026च्या समारोप सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी स्पर्धेतील विजेते पदक विजेते तसेच सहभागी सर्व खेळाडूंचे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि क्रीडा भावनेबद्दल अभिनंदन करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या स्पर्धेत आशियातील विविध देशातील खेळाडूंनी सहभाग घेत फेन्सिंग क्रीडेतील उच्च दर्जाचे कौशल्य प्रदर्शित केले. स्पर्धेमुळे आशियामध्ये फेन्सिंग क्रीडेची वाढती ताकद अधोरेखित झाली असून खेळाच्या माध्यमातून विविध देशातील खेळाडूंमध्ये एकात्मता आणि मैत्रीचे वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. समारोप प्रसंगी सर्व खेळाडूंना त्यांच्या भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आशियातील फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 ही स्पर्धा खेळाडूंच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संस्मरणीय ठरली. कोलकाता येथे आज भारतीय नौदलाच्या INS गुनागिरी, INS संशोधक आणि INS ॲग्री या 3 अत्याधुनिक नौदल जहाजांचे औपचारिक कमिशनिंग करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या प्रसंगी भारताच्या वाढत्या सागरी सामर्थ्याचे समृद्धी, सीमांच्या संरक्षणासाठी असलेल्या दृढ बांधिलकीचे आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे होत असलेल्या वाटचालीचे दर्शन घडले. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेच्या मार्गदर्शनाखाली देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्रात होत असलेली प्रगती या युद्ध नौकांमधून स्पष्टपणे दिसून येते. भारतीय नौदलाच्या क्षमता वृद्धीसाठी या जहाजांची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असून हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा, सागरी देखरेख आणि राष्ट्रीय हितसंबंधांचे संरक्षण अधिक बळकट होणार आहे. या नव्या समावेशामुळे इंडियन नेव्हीची कार्यक्षमता आणखी वाढणार असून भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ मिळणार आहे. उद्योगपती, समाजसेवक आणि न्यूट्रेला ब्रँडचे संस्थापक डॉक्टर दिनेश शहारा यांनी महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. यावेळी डॉक्टर शहारा यांनी राज्यपालांना त्यांच्या नव्या लीडिंग फ्रॉम विदिन या पुस्तकाची प्रत भेट दिली. भेटीदरम्यान डॉक्टर शहारा यांनी माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, आध्यात्मिक गुरु श्री रवी शंकर तसेच दलाले लामा यांच्यासोबत झालेल्या अविस्मरणीय भेटीचे अनुभव राज्यपालांशी शेअर केले. त्यांनी सांगितले की लीडिंग फ्रॉम विदिन या पुस्तकामध्ये मूल्याधिष्ठित नेतृत्व, जीवनाचे ध्येय आणि अंतर्मनातील परिवर्तन यावर आधारित नेतृत्व तत्वज्ञान मांडण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर शहारा यांनी उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून शाश्वत विकास, पर्यावरणीय जबाबदारी आणि विकास प्रक्रियेकडे सजग व सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवण्याच्या गरजेवर भर दिला. राज्यपालांनी त्यांच्या विविध सामाजिक आणि विकासाभिमुख उपक्रमांची दखल घेत शुभेच्छा दिल्या. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.